हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचा काल म्हणजेच 26 एप्रिल 2026 रोजी एका शिफ्टमध्ये लिपिकचा पेपर झालेला आहे. मग आता लिपिकचा कट ऑफ किती लागेल याचे मेसेज मला कालपासून सुरू झालेले आहेत की सर कट ऑफ किती लागेल ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही टायपिंग सुरू करावं की नाही ते आम्हाला कळेल. तर त्याच संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक सांगतो की मागच्या वेळेस जो कट ऑफचा अंदाज मी सांगितला होता ना, मी 60 व त्यापेक्षा जास्त प्रश्न ज्यांचे बरोबर येत आहेत, त्या सर्वांनी टायपिंग सुरू करा असं म्हटलं होतं आणि कट ऑफ 62ला लागला होता. म्हणजे इतकं व्यवस्थित माझं मिळतं-जुळती व्यवस्थित माहिती मी सांगत असतो. शिपाईचं सुद्धा तसंच झालेलं आहे. मी 22च्या पुढे बोललो होतो आणि 22लाच कट ऑफ लागला होता मागच्या वेळेस. तर यावेळेससुद्धा आपण पाहूया काय होतं ते. पण माझ्या अनुभवानुसार मी कट ऑफ सांगणार आहे. तुमचाही अंदाज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फक्त एकच आहे की फालतू कमेंट करू नका, टाईमपास करू नका. आणि इथं टाईमपास करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. जे सीरियस विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळं टाईमपास म्हणून ज्या फालतू कमेंट करतात ना, त्या करू नका. त्यांना चॅनलवरून ब्लॉक केलं जाईल फालतू कमेंट आल्या तर. ही खबरदारी मात्र तुम्ही घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. कालच्या लिपिकच्या पेपरमध्ये 90 पैकी 90 ते 95% प्रश्न आपलं जे हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे यामधूनच आलेले आहेत. यामध्ये ज्या पद्धतीनं शिकवलेलं आहे तेच प्रश्न तिथं ॲक्च्युअल पेपरमध्ये आलेले आहेत. ज्यांनी कोर्स घेतला होता त्यांना डेफिनेटली फायदा झाला आहे. खूप मेसेजेस मला विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. तुम्हाला पण आगामी परीक्षेमध्ये यासाठी फायदा होईल. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर आता या ठिकाणी पहा की पेपर सोपा होता, त्यात तर काही वादच नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगत होतो की पेपर सोपाच येणार आहे आणि त्याच लेवलचे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जी-केचे प्रश्न मी सराव पेपरमध्ये घेत होतो यूट्यूबला. तर बरेच जण मला कमेंट करायचे की सर इतके सोपे प्रश्न येणार नाहीत हो, यावेळी खूप स्पर्धा आहे. तर आता पेपर झाल्यावर त्यांना कळलं असेल कोण बरोबर आणि कोण चूक आहे ते. जो दर्जा असतो त्या दर्जानुसार मी पेपर घेत होतो. पेपर सोपाच येणार होता. परंतु प्रॉब्लेम काय माहीत आहे का, की 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवणं हे अवघड होतं. मला खात्री आहे, की 90% मुलांचा पेपर कव्हर झालेला नाही. म्हणजे 90 प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांना अंदाजे गोल करावे लागले असतील. 10% मुलं असतील ज्यांचा पेपर 90ला 90 प्रश्न प्रॉपर सोडून झालेला आहे. ते पण ज्यांचं गणित, बुद्धिमत्ता, बँकिंग किंवा एम-पी-एस-सी लेव्हलचं ज्यांनी केलेलं आहे, जी प्रश्न वाचला आणि डायरेक्ट उत्तर दिलं, या लेव्हलला जे विद्यार्थी पोहोचलेले आहेत, त्याच विद्यार्थ्यांचा पेपर 100% सोडून झाला आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचा झालेला नाही. कोणी काही म्हणलं तरी ही वस्तुस्थिती आहे. यात काही म्हणजे हेच नाही, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे पहा. असंच काल झालेलं आहे. आणि मग पेपर घरी आल्यानंतर सोपा वाटतो. घरी तुम्ही तो सगळेजण मी सांगतो ना, त्या 90 पैकी 80-85च मार्क्स मिळवणार आहेत. इतका तो सोपा पेपर होता, त्यात काही दमच नव्हता. पण त्या 1 तासामध्ये 90 प्रश्न सोडवणं, ते पण अंडर प्रेशर, म्हणजे घरी पेपर सोडवणं वेगळं आणि एक्झाम सेंटरमध्ये पेपर सोडवणं वेगळं. खूप मोठा मेंटली फरक असतो. त्यामुळं ना, पेपर जरी सोपा असला, जर तुम्ही एकंदरीत जागांचा विचार केला, जागा भरपूर आहे त्यावेळेस. त्यामुळं ना, मी परत तेच सांगेल तुम्हाला, जे विद्यार्थी 60 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्यांनी सरळ टायपिंगची सुरुवात करा. आता काही जण म्हणतील सर इतका सोपा पेपर आणि 60पर्यंत मेरिट खाली येईल का? 70-75च्या पुढे जाईल मेरिट, असं अजिबात होणार नाही आहे. कारण यावेळेस जागा भरपूर आहेत. माझे विद्यार्थी आहेत ना, 75वर आहेत, 77वर आहेत. आहेत माझे 80च्या पुढे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. पण मी सांगितलं ना, त्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. बहुतांश जे विद्यार्थी आहेत 90% त्यांना पेपरच कव्हर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळं ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्या सगळ्यांनी टायपिंगचा सराव सुरू करा. आता दुसरं कोणी जरी काय म्हणलं 70-75ला कट ऑफ लागेल, त्या बावळटांना काय बोलायचं ते बोलू द्या. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, ते त्यांचं मत असेल. पण माझा अनुभव आत्तापर्यंतचा सांगतोय आणि ज्या परीक्षांचे कट ऑफ मी सांगितलेले आहेत ना, प्रत्येक वेळी त्याच्या आसपासच कट ऑफ लागलेले आहेत. यावेळेस काय होईल हे मलाही माहीत नाही. पण माझा अनुभव मला सांगतोय, की 60 आणि त्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत, मी तर म्हणतो यावेळेस 55पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो कट ऑफ. मुंबई उच्च न्यायालयाचा जो कट ऑफ आहे ना, नागपूर आणि औरंगाबादचा 60 आणि 60च्या पुढे, पण मुंबईचा 55पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो. कारण मुंबईला जागा खूप आहेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्यामुळं बिनधास्त
60 हो त्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी टायपिंग सुरू करा आणि जरी समजा तुम्ही टायपिंग केलं आणि तुम्हाला 65-66 मार्क्स असूनही जर तुमचं नाहीच झालं बॅड लकली, तसं होणारच नाही. तुम्ही क्वालिफाय होणारच आहात. पण नाहीच झालं बॅड लकली, तर जिल्हा न्यायालयाच्या सुद्धा जाहिराती येणार आहेत. तिथं तुम्हाला फायदा होईल. त्यामुळं जो काही तुम्ही टायपिंगचा सराव करणार आहे, तो तुमचा वाया जाणार नाही हे लक्षात असू द्या. आणि मी परत सांगतोय, इतर यूट्यूबर आता 70-75चा कट ऑफ देतील. अरे, घरी पेपर सोडवणं एक वेगळी गोष्ट असते आणि एक्झाम सेंटरमध्ये तोच पेपर सोडवणं वेगळी गोष्ट असते. हे कळतच नाही त्यांना, आपण काय बोलणार ना? त्यामुळं ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्यांनी सरळ टायपिंगचा सराव सुरू करा माझ्यावर विश्वास ठेवून. नाही झालं तरी केलेली टायपिंग वाया जाणार नाही आणि होणार तर आहेच. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. इथे काही कॅटेगरीनुसार वगैरे कट ऑफ वगैरे नसतो. एकच कट ऑफ ते लावतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.